श्रोते हो, खूपदा असं म्हटलं जातं की जेव्हा पावसाळा येतो त्यावेळी सर्वजण आपल्या घरांची डागडुजी करतात. त्याचं कारण असं असतं की पावसामुळे घर आपलं गळू नये, पाऊस घरामध्ये येऊ नये. मला असं वाटतं की जेव्हा सीमेवर अशी युद्धजन्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजणसुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य आहेत ती आपण स्वतः केली पाहिजेत. बऱ्याच वेळा असा प्रश्न निर्माण होतो की आपण नेमकं काय करू शकतो. तर मला असं वाटतं श्रोते हो, की आपण खूप सारं करू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर ज्या गोष्टी आपल्याला परदेशातून येतात, ज्या वस्तूंवर आपण पूर्णतः परदेशावर अवलंबून आहोत ज्या वस्तूंसाठी, तर त्या वस्तूंचा आपण योग्य पद्धतीनं जर वापर केला तर निश्चितपणे आपण ती एक अनोख्या पद्धतीने देशसेवा केल्यासारखंच आहे. याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा जे काही असे पदार्थ आहेत की जे आपण परदेशातून मागवतो. एवढंच नाही तर आपल्या देशामध्ये असलेली साधनसामुग्रीसुद्धा आपण अतिशय काटकसरीने वापरली पाहिजे. ज्यामध्ये लाईट असेल म्हणजे विद्युत असेल, विद्युत पुरवठा किंवा विद्युत कनेक्शन आपण चालू ठेवतो आवश्यकता नसताना. पाणी असेल. एवढंच नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण अनेक वेळा अन्नाची नासाडी करतो तीसुद्धा आपण थांबवू शकतो. ही सुद्धा एक प्रकारे देशसेवाच होईल. आणि श्रोते हो, एवढंच नाही तर आपल्याला माहीत आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेवर खूप मोठा भार पडत आहे. सर्व शासकीय कार्यालये जी असतील ती या कोरोनाच्या यंत्रणेमध्ये व्यस्त आहेत आणि सर्व जे कोरोना योद्धे आहेत ते सुद्धा आपलं कर्तव्य अतिशय प्राणपणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून बजावत आहेत. तर आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपण स्वतःसुद्धा या ज्या शासकीय यंत्रणा आहेत यांच्यावर ताण पडू न देणं ही सुद्धा एक देशसेवाच होईल. तर आपण जे अनावश्यक असा वाहनांचा वापर करतो त्यामुळे बऱ्याच वेळा इंधन वाया जाते. अगदी घराच्या जवळसुद्धा आपल्याला जायचं असतं किंवा अनेक जवळची ठिकाणं असतात जिथं आपण सहजपणे चालत जाऊ शकतो. त्यावेळीसुद्धा आपण आपले जे काही आपल्याजवळ बाईक्स असतील, आपल्याजवळ ज्या दुचाकी असतील, चारचाकी असतील त्या घेऊन आपण आवर्जून जातो. तर मला असं वाटतं की जिथं आवश्यकता नाही तिथं आपण चालत जावं. जिथं उपलब्धता आहे सार्वजनिक वाहन व्यवस्थेची तिथं सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपण सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा सुद्धा वापर करावा. तीसुद्धा एक प्रकारची देशसेवा होऊ शकेल श्रोते हो. आणि निश्चितपणे त्यामुळे भविष्यकाळामध्ये काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, सीमेवर काही तणाव निर्माण झाला, सीमेवर दुर्दैवाने जर युद्ध सुरू झालं तर या सगळ्या गोष्टी आणि हे सर्व उपाय निश्चितपणे आपल्या सर्वांना खूप उपयोगी असे ठरणार आहेत. आणि आजच्या शोमधल्या पुढच्या रचनेकडे आपण वळूयात श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे बाबासाहेब किसन गायकवाड, धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथून. आणि ते लिहित आहेत की भारत मातेच्या शूरांनो सदैव तुम्हाला वंदितो. भारत मातेच्या शूरांनो सदैव तुम्हाला वंदितो. सैनिक माझा शौर्याचा स्मरण तुमचे सदैव स्मरतो. सैनिक माझा शौर्याचा स्मरण तुमचे सदैव स्मरतो. भारत माता आपली माता शौर्याने तिला पूजतो. भारत माता आपली माता शौर्याने तिला पूजतो. रक्षणार्थ भारत मातेच्या सैनिका तू सदैव जागतो. रक्षणार्थ भारत मातेच्या सैनिका तू सदैव जागतो. अतिशय अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. सैनिकांप्रती भाव व्यक्त करणाऱ्या या सुंदर रचनेबरोबरच पुढच्यासुद्धा एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ मीरा विजय खंडागळे, लोहगाव, पुणे येथून. आणि त्या लिहित आहेत की दीप शौर्याचे उजळतात नभी, बनूनी सूर्यचंद्र तारे, रक्तातुनी करतात शृंगार, भारत मातेचा सारे. वा. दीप शौर्याचे उजळतात नभी, बनूनी सूर्यचंद्र तारे, रक्तातुनी करतात शृंगार, भारत मातेचा सारे. सैनिक भारत मातेचा रक्षण करता जवान आहे.
सैनिक भारत मातेचा रक्षण करता जवान आहे, संकटात परी तटस्थ उभा देशाची तो शान आहे. संकटात परी तटस्थ उभा देशाची तो शान आहे. आणि अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. या आपल्या देशाची खरंच सैनिक हे शान आहेत. आणि आपण पाहत असाल की दक्षिण चीन समुद्रामध्ये सुद्धा खूप सारा तणाव आहे. त्या ठिकाणी अमेरिकेने त्यांच्या युद्धनौका उतरवलेल्या आहेत, चीनच्या युद्धनौका आहेत, भारताच्या युद्धनौका आहेत. तैवान आणि चीनमध्ये संघर्ष पेटला आहे. अवघं जग हे तिसऱ्या महायुद्धाकडे जाते. आणि या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सुद्धा अत्यंत जागरूक असलं पाहिजे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असलं पाहिजे. जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी आपण सर्वांनी सुद्धा जे शासन निर्देश देईल त्या निर्देशांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. कारण आज आपली जागरूकता, आपलं जागरूकतेकडे टाकलेलं एक पाऊलसुद्धा ह्या जी देशामध्ये परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा जी कोरोनामुळे झालेली आहे, जी युद्धामुळे होणार आहे, त्या परिस्थितीवर मात करू शकते. आपलं एक सकारात्मक पाऊलसुद्धा देश सेवेप्रती खूप मोठं मोलाचं योगदान बजावू शकतं श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर दोन चारोळ्यांकडे आपण वळतोय, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ योगिता राजेश मापारी, तामजाईनगर सातारा येथून. आणि त्यांनी पहिल्या चारोळीमध्ये लिहिलं की मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राण घेऊनी तळहाती. मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राण घेऊनी तळहाती, मुकाबला करण्या शत्रूचा सीमेवर उभे ठाकती. मुकाबला करण्या शत्रूचा सीमेवर उभे ठाकती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की जवानांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान वाटतो. जवानांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान वाटतो, ज्यांच्यामुळे देशवासीय सुख समाधानाने जगतो. ज्यांच्यामुळे देशवासीय सुख समाधानाने जगतो. आणि खरंय श्रोते हो, कारण आज आपण जे जगत आहोत ते सीमेवरच्या सैन्यांमुळं. कारण आपल्याला माहीत आहे की आपण प्रत्येक उत्सव साजरा करतो, आपण आपले सर्व कौटुंबिक कार्यक्रम आनंदाने उत्साहात साजरे करतो. परंतु हे सर्व साजरे करत असताना जो त्याग आहे, जो अनमोल असा त्याग आहे, तो फक्त आणि फक्त सैनिकांचा आहे. आणि त्या सैनिकांचं महत्त्व आज आपल्याला सीमेवर कळतंय. हजारो फूट उंचीवर ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता जिथं अगदी प्राणी पक्षी पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी आपले सैनिक हातामध्ये बंदूक घेऊन शत्रूला थोपवण्यासाठी सज्ज आहेत. तर निश्चितपणे आपण त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. आपण आपल्या शब्दांच्या माध्यमातून, आपण आपल्या कृतीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी मिळेल त्या ठिकाणी आपण आपल्या देशाच्या या शूरवीरांप्रतीचे भाव हे कृतीतून व्यक्त केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ भारती सावंत मुंबई यांनी. आणि त्या लिहित आहेत की वीर भारतीय सैनिकांचा गाजतोय नारा शौर्याचा. वीर भारतीय सैनिकांचा गाजतोय नारा शौर्याचा, दाखवती इंगा गणिमास कळस होई जर क्रौर्याचा. दाखवती इंगा गणिमास कळस होई जर क्रौर्याचा, देशाच्या संरक्षणासाठी घेती प्रशिक्षणात आण. देशाच्या संरक्षणासाठी घेती प्रशिक्षणात आण, लढतात लावणी बाजी जरी जाऊ पाहे प्राण. लढतात लावणी बाजी जरी जाऊ पाहे प्राण. आणि खरंच आहे श्रोते हो, कारण जेव्हा त्यांना प्रशिक्षण दिलं जातं तेव्हाच भारत मातेच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावण्याची ती शपथ घेतात. आणि ती शपथ ते अखेरच्या श्वासापर्यंत निभावतात. त्यामुळं निश्चितच अतिशय अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि दोन चारोळ्यांकडे आपण वळूयात, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ भारती दिनेश तिडके, रामनगर गोंदिया इथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की सैनिक भारत मातेचा देशासाठी लढतो. सैनिक भारत मातेचा देशासाठी लढतो, शौर्याने विजय मिळवतो, मातृभूमीचे रक्षण करीतो. शौर्याने विजय मिळवितो, मातृभूमीचे रक्षण करतो. सुंदर अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की तिरंगाची शान वाचवतोस गोळ्या छातीवर झेलून. तिरंगाची शान वाचवतोस गोळ्या छातीवर झेलून, शौर्यवीर रक्षण करीतो
बलिदानाला पेलून शौर्यवीर रक्षण करीतो बलिदानाला पेलून. अतिशय अप्रतिम अशा चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आपल्याला पाठवलेली आहे सौ कल्पना राजेंद्र पराड, चंदननगर पुणे येथून. आणि त्या लिहित आहेत की भारतभूचे शूरवीर सैनिक रक्षण करतो भूमातेचे. भारतभूचे शूरवीर सैनिक रक्षण करतो भूमातेचे. सीमेवर लढतो आम्ही संरक्षण करतो देशाचे. सीमेवर लढतो आम्ही संरक्षण करतो देशाचे. निधड्या छातीवर गोळ्या झेलतो प्राणाची तमान बाळगतो. निधड्या छातीवर गोळ्या झेलतो प्राणाची तमान बाळगतो. शौर्याच्या गाथा गातो अभिमानाने तिरंगा फडकवतो. शौर्याच्या गाथा गातो अभिमानाने तिरंगा फडकवतो. अतिशय अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. की निधड्या छातीवर गोळ्या झेलतो प्राणाची तमान बाळगतो. आणि प्राणाची तमान बाळगता शत्रूला 2 हात करणारे आपले शूरवीर असे सैनिक आहेत. आणि हिमालयाच्या काड्या कापारीमध्ये ते अतिशय सुंदर रीतीने आपल्या शस्त्र सामुग्रीसह सीमेवर सज्ज आहेत. आणि श्रोते हो, पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ दुर्गा देशपांडे, ज्या की कवयित्री, लेखिका, कीर्तनकार आहेत. नवी मुंबई खारघर येथून लिहित आहेत की वीरांच्या माथी झळकते तेज समर्पणाची गाथा अभिमानी. वीरांच्या माती झळकते तेज समर्पणाची गाथा अभिमानी. कीर्ती शौर्य लखलखते श्री रुधिर तेजल महती स्वाभिमानी. कीर्ती शौर्य लखलखते श्री रुधिर तेजल महती स्वाभिमानी. देह सम्रांगणी कृतिकार्यात नाहतो. देह सम्रांगणी कृतिकार्यात नाहतो. भारत मातेच्या गर्भगाभ्यात वसतो. भारत मातेच्या गर्भगाभ्यात वसतो. आहुती जणू प्राणांच्या देवताना. आहुती जणू प्राणांच्या देवताना. शौर्य विक्रम अविरत शाश्वत असतो. शौर्य विक्रम अविरत शाश्वत असतो. अतिशय भावपूर्ण, अतिशय हृदयस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो सैनिकांप्रतीची. आणि या सुंदर अशा रचनेनंतर 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ वैभवी मराठे, बोईसर, जिल्हा पालघर येथून. आणि पहिल्या चारोळीत त्या लिहित आहेत की भारतीय सैनिकांच्या शौर्याची काय सांगावी गाथा. भारतीय सैनिकांच्या शौर्याची काय सांगावी गाथा. देशासाठी लढतात सारेच बलिदान त्यांची व्यथा. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की अभिमान त्या क्रांतीवीरांचा शहीद होतात देशासाठी. अभिमान त्या क्रांतीवीरांचा शहीद होतात देशासाठी. देऊनी प्राणांचे बलिदान शौर्य त्यांचे मातीसाठी. देऊनी प्राणांचे बलिदान शौर्य त्यांचे मातीसाठी. आणि खरं आहे, फक्त आणि फक्त भारत मातेच्या संरक्षणासाठी ते आपल्या प्राणांचे बलिदान देण्यासाठी सुद्धा तयार असतात. आणि श्रोते हो, युद्ध खरं तर कोणालाच नको असतं, परंतु असं म्हटलं जातं की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये शांती, सद्भावना हे भाव असतीलच असं नाही. काही लोक जे असतात ते साम्राज्यवादी असतात. त्यांना त्यांच्या सीमा, त्यांच्या कक्षा या लांबवायच्या असतात. त्यामुळं स्वतःकडे खूप सारी पॉवर आहे, पोझिशन आहे असं म्हणून ते जे देश आहेत ते इतर देशांवर अन्याय करू पाहतात. परंतु अशावेळी गरज असते ती धैर्याची, गरज असते ती शौर्याची आणि गरज असते ती सक्षम निर्णय क्षमतेची. आपण पाहत असाल की आपले जे 3ही सैन्य दल आहेत, मार्चपासून हा तणाव सुरू आहे आणि आपल्या 3ही सैन्य दलाच्या विविध अधिकाऱ्यांनी, विविध पदावरील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अत्यंत निग्रही, अत्यंत कठोर अशी भूमिका घेऊन वेळचे वेळी शत्रूला योग्य ते उत्तर दिलेलं आहे. आणि त्यामुळंच आज एवढे दिवस जरी झाले तरी शत्रू जो आहे तो आपल्या सीमेमध्ये घुसू शकलेला नाही आहे. लडाख जो भारताचा एक अविभाज्य असा भाग आहे, त्या भागावर चीनचं लक्ष आहे आणि त्या ठिकाणी सध्या खूप सारा तणाव आहे. तर आपण सर्वजणसुद्धा त्यांच्या शौर्याचं गौरव करून आपण त्यांच्यासोबत आहे ही जाणीव आपण त्या सर्व शूर सैनिकांना करून देऊया.